काय म्हणजे नेमका तो मुहूर्त कसा ठरवला जातो? बघा, मुहूर्त कसा आहे तर तो पंचांगणामधून बघायचा एक तो कालक्रम आहे. तो कशा पद्धतीनं आहे तर एखाद्या गोष्टीची आपल्याला फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर विशिष्ट दिवशी, विशिष्ट काळामध्ये, विशिष्ट नक्षत्राच्या दिवशी हा करण्याचं जे विधी जो करतो आपण, तो करण्याचं जे प्रमाण आहे ते कशासाठी हवं तर ते मुहूर्ताशिवाय ते करू नये, कारण त्याची फलप्राप्ती मुहूर्ताशिवाय नाही आहे. बघा, याच्यामध्ये कसं आहे की काळाच्या प्रमाणे आता बरेचशा या धावपळीच्या युगामध्ये आपण बघत असतो की आपल्याला वेळ नसतो, सुट्टी असेल त्या दिवशी आपण मग एखादी पूजा, एखादा विधी आपण करत असतो, पण ते चुकीचं आहे. कसं तर एखादं समजा जर का आपल्याला वास्तुशांती करायची आहे, गृहप्रवेश करायचा आहे, तर ह्याला विशिष्ट मुहूर्त सांगितलेला आहे. जसं की रविवार आणि मंगळवार या दिवशी वास्तुशांती होत नाही. का होत नाही तर त्या दिवशी वर्ज ते 2 दिवस सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघाल तर मुहूर्त कसा ठरवला जातो तर तिथी, वार, नक्षत्र, त्याच्यानंतर मग करण, योग, जे यजमान पूजा करणार आहेत त्यांचं त्या दिवशीचं चंद्रबल आणि ताराबल कसं आहे या गोष्टीवरून हे संपूर्ण मुहूर्त आपण ठरवत असतो.